हॅलो स्टुडंट, तायडे कोचिंग क्लासेस मध्ये तुमचं हार्दिक स्वागत आहे. आज आपण बघणार आहे चॅप्टर लॉगरिथम. एमएसबीटी एक्झाम मध्ये आलेले सर्व क्वेश्चन लॉगरिथमचे. लॉगरिथम याचा वेटेज फक्त 2 मार्क्स आहे आणि एमएसबीटी एक्झाम मध्ये आलेले आतापर्यंतचे सर्व क्वेश्चन आज आपण बघणार आहे. तर चला तर बघूया लॉगरिथम. त्याच्या आधी आपण बघणार आहे फॉर्म्युले. लॉगरिथमवर कुठले कुठले फॉर्म्युले आहेत, कसे आहे, काय. तर बघा, फॉर्म्युले फॉर लॉगरिथम. पहिला फॉर्म्युला आपल्यापाशी लॉगरिथमचा तो म्हणजे सिंपल फॉर्म्युला आहे की लॉग ए प्लस लॉग बी. लॉग ए प्लस लॉग बी अत्यंत सोपी आहे, खूप जास्त सोपी आहे, काहीच नाही आहे. लॉग ए प्लस लॉग बी. तर फॉर्म्युला आहे लॉग ऑफ ए इंटू बी. लॉग ऑफ ए इंटू बी. कधी लक्षात ठेवायचं, जर लॉग ए प्लस लॉग बी असेल तर लॉग ऑफ ए इंटू बी. आता हा फॉर्म्युला कसा लक्षात ठेवायचा, कधी लक्षात ठेवा की मल्टिप्लिकेशन असला, जर आपण समजा जर दोन व्हॅल्यूची समजा आपण मल्टिप्लाय करतो, समजा 22 मल्टिप्लाय बाय 33 आणि याचे जर आपण काय केली मल्टिप्लाय. फॉर एक्झाम्पल आहे बघा, हे पहा 3 इंटू 2 6 आणि 3 इंटू 2 6 मग 0. 3 इंटू 2 6 आणि 3 इंटू 2 6. आणि इथं काय करतो आपण मल्टिप्लिकेशन मध्ये हमेशा काय करत असतो, सम करतो, ऍडिशन करतो. तर कधी लक्षात ठेवायचं, जर ऍडिशन आलं तर दोघांचा काय होणार, मल्टिप्लाय होणार. मल्टिप्लाय तर तुम्हाला माहितच आहे, मल्टिप्लाय मध्ये आपण ऍडिशन करतो. जर ऍडिशन आलं तर काय करतो आपण मग मल्टिप्लाय. फॉर्म्युला काय, लॉग ए प्लस लॉग बी म्हणजे लॉग ऑफ ए इंटू बी. पण याचा बेस काय असला पाहिजे, सारखा असला पाहिजे. हा जो बेस आहे हा काय असला पाहिजे, सारखा असला पाहिजे. इथं जर ई आहे, इथं जर ई आहे, इथं पण काय येणार, ईच येणार. जर इथं जर के आहे, इथं जर के आहे, तर इथं पण काय पाहिजे आपल्याला, केच. जर इथं जर पी आहे आणि इथं जर क्यू आहे, हा पी आणि हा क्यू, तर इथं फॉर्म्युला अप्लाय होणार नाही. येतं का लक्षात. फॉर्म्युला काय आपल्यापाशी, लॉग ए प्लस लॉग बी इज इक्वल टू लॉग ऑफ ए इंटू बी. त्याच्यानंतर आता सेकंड फॉर्म्युला लक्षात आहे कसा आहे, ते अत्यंत सोपी आहे, खूप जास्त सोपे आहेत हे फॉर्म्युले. हे आपल्याला पाठ करायची पण काही गरज नाहीये, डायरेक्टली लक्षात राहतात. आता फॉर्म्युला नंबर सेकंड फॉर्म्युला आहे लॉग ए मायनस लॉग बी. आपण डिव्हिजन मध्ये, डिवाइड मध्ये काय करत असतो, सबट्रॅक्शन करतो. तर लॉग ए मायनस लॉग बी चा फॉर्म्युला काय, लॉग ऑफ ए अपॉन बी. लॉग ऑफ ए अपॉन बी. फॉर्म्युला काय, लॉग ए मायनस लॉग बी इज इक्वल टू लॉग ऑफ ए अपॉन बी. त्याच्यानंतर थर्ड नंबरचा फॉर्म्युला आहे, कधी लक्षात ठेवा, कधी बघा की जर लॉगच्या समोर हा पहा, लॉगच्या समोर काहीही आलं, लॉगच्या समोर काहीही आलं, हा जाते मागच्याच्या डोक्यावर. हा काय जातो मागच्याच्या डोक्यावर. हा लॉग हे पहा, लॉगच्या समोर आहे ए आणि लॉगच्या मागे आहे बी. तर लॉगच्या समोर काही पण आलं तर हा काय जाणार मागच्याच्या डोक्यावर. हा आपला फॉर्म्युला आहे लॉगरिथमचा. लॉगच्या समोर काहीही आलं तर मागच्याच्या डोक्यावर. त्याच्यानंतर सेम फोर्थ नंबरचा फॉर्म्युला आपल्याकडे आहे की जर लॉगच्या माग काही पण आलं, लॉग आहे त्याच्या माग आणि त्याच्या डोक्यावर आहे काही, तर तो काय येतो, समोर येतो. तो काय येतो, समोर. म्हणजे ए लॉग बी. हा सरळ आणि हा उलटा. लॉगच्या समोर काही आलं तर मागच्याच्या डोक्यावर, आणि मागच्याच्या डोक्यावर असेल तर तो काय येणार, समोर येणार. त्याच्यानंतर फिफ्थ नंबरचा फॉर्म्युला आहे लॉग ए बेस बी. लॉग ए बेस बी. हा पहा, लॉग ए बेस बी. फॉर्म्युला आहे लॉग ए अपॉन लॉग बी. लॉग ए अपॉन लॉग बी. लॉग ए बेस बी म्हणजे काय येतो, लॉग ए अपॉन लॉग बी. त्याच्यानंतर फॉर्म्युला नंबर 6 जर असा आला 1 अपॉन लॉग ए बेस बी. जर असं असलं 1 अपॉन लॉग ए बेस बी तर काय येणार, इथे येणार लॉग बी बेस ए. लॉग बी बेस ए. 1 अपॉन लॉग ए बेस बी म्हणजे काय येतो, लॉग बी बेस ए. खालचा वर वरचा खाली, म्हणजे की तो बेसचा आहे तो इथे येणार आणि एचा बेसला जाणार. म्हणजे 1 अपॉन लॉग ए बेस बी म्हणजे येतो लॉग बी बेस ए. त्याच्यानंतर फॉर्म्युला नंबर 7. आता लक्षात ठेवा फॉर्म्युला नंबर 7 सिंपल आहे. जर कधी लक्षात ठेवायचं, जर लॉग ई आला, काय आला, लॉग ई. लॉग ई ची व्हॅल्यू येते 1. लॉग ई ची व्हॅल्यू काय असतो, 1 असतो. त्याच्यानंतर फॉर्म्युला नंबर 8 जर समजा लॉग ए आणि बेस ए, लॉग ए बेस ए, हे पहा आता लॉग ए आणि बेस ए हे आणि हे जर व्हॅल्यू जर काय आली सेम आली तर त्याचा आन्सर काय होणार, 1 होणार. त्याचा आन्सर काय होणार, 1 होणार. आता तुम्ही म्हणता सर हे कसं, आता फॉर्म्युला बघा काय आहे, लॉग ए बेस बी. लॉग ए बेस बी फॉर्म्युला लॉग ए अपॉन लॉग बी, बरोबर. तर तुम्ही लॉग ए बेस ए याला आपण असं लिहू शकतो, लॉग ए अपॉन लॉग ए. लॉग ए अपॉन लॉग ए आणि सेम कॅन्सल, मग काय राहिलं 1.
म्हणून लॉग ए बेस ए म्हणजे काय ते 1. तुम्ही असं सांगा या लॉग ईचं 1 कसं आलं, कारण या लॉगच्या बेसला ई असतेच. काही नसते म्हणजे काय असते, ई असते. काय ई असते, कारण आपण नॅचरल लॉगरिथमिकचा अभ्यासक्रम आपल्याला आहे आणि प्रत्येक लॉगच्या बेसला ई आहे. प्रत्येक लॉगच्या बेसला काय राहतो, ई राहतो. तो लिहा किंवा नका लिहू सारखंच आहे. त्याच्यानंतर फॉर्म्युला नंबर 9. जर समजा लॉग 1 ची व्हॅल्यू राहते 0. लॉग 1 ची व्हॅल्यू काय राहते 0, कारण आपला लॉगरिथमिक हा 1 पासून स्टार्ट होतो. लॉग 1 ची व्हॅल्यू काय राहते 0. त्याच्यानंतर फॉर्म्युला नंबर 10. जर ई टू द पॉवर आहे, काय आहे ई टू द पॉवर, एखादा जर समजा व्हॅल्यू आता ई टू द पॉवरचा समजा लॉग लागला, ईच्या डोक्यावर लॉग आला, ईच्या डोक्यावर काय आला, लॉग आला, तर लॉगच्या मागे जे पण आहे ते लिहायचं. लॉगच्या मागे जे पण आहे ते लिहायचं. त्याच्यानंतर नेक्स्ट फॉर्म्युला नंबर 11 हा लास्ट फॉर्म्युला आहे. जर ए च्या डोक्यावर जर लॉग आला, काय आला, ए च्या डोक्यावर लॉग आला, पण इथं बेसला काय असला पाहिजे, एच असला पाहिजे. म्हणजे ए टू द पॉवर लॉग एक्स बेस ए, हे आणि हे सेम असलं तरच लॉगच्या मागे जे पण असेल ते लिहायचं. लॉगच्या मागे जे पण असेल ते लिहायचं. फॉर एक्झाम्पल याचे सांगतो मी, बघा. फॉर एक्झाम्पल म्हणजे कसं, जर समजा इथं 5 आहे, 5 टू द पॉवर लॉग सी बेस 5. 5 म्हणजे 5 च्या डोक्यावर आहे लॉग सी बेस 5. आता हे आणि हे काय सेम, तर लॉगच्या मागे जे पण असेल ते लिहायचं या फॉर्म्युल्यानुसार. त्याच्यानंतर जर समजा इथं आहे 7 टू द पॉवर लॉग एक्स स्क्वेअर बेस 7. हे आणि हे सेम आहे, 7 च्या डोक्यावर आहे लॉग आणि याचा बेस पण काय सेम आहे, तर लॉगच्या मागे जे पण असेल ते लिहायचं म्हणजे एक्स स्क्वेअर. पण जर इथं समजा असलं 11 टू द पॉवर लॉग एक्स आणि बेस 9 किंवा बेस 8, 11 टू द पॉवर लॉग एक्स बेस 8, तर हे सेम आहे काय, तर मग इथे एक्स लिहू शकत नाही. हा लॉगच्या मागचा आपण लिहू शकत नाही. हे जसंच्या तसं राहणार, हे जसंच्या काय राहणार तसंच. समजलं तुम्हाला. आपल्याकडे 11 फॉर्म्युले आहेत, याच्यावर आता आपण एक प्रॉब्लेम बघणार आहे, अत्यंत सोपी आहे. तर बघा पहिलं प्रॉब्लेम काय आहे, तर याच्या आधी पण आपला एक व्हिडिओ झालेला आहे. त्या व्हिडिओमध्ये मी एक्सपोनेन्शियल फॉर्म करणं कसं काढतात ते शिकवलं होतं, तर त्याच्यावर आता लक्ष द्या एक मिनिट. त्या आधारितच एक क्वेश्चन्स आहे. तर पहिला क्वेश्चन आला होता हा क्वेश्चन दोन वेळा एक्झाम मध्ये आलेला आहे. एक आलाय विंटर 2017 आणि एक आलेला आहे विंटर 2018. खूप सोपी प्रॉब्लेम आहे. क्वेश्चन आहे फाइंड log 81 बेस 3. log 81 बेस 3. आता हा प्रॉब्लेम कसा सॉल्व्ह करतात, दोन एक्झाम मध्ये आलेला आहे. हे विंटर 2017 आणि विंटर 2018. आता जे तुम्ही एक्झाम देसाल ते राहणार आहे विंटर 2020, जे तुम्ही एक्झाम देणार. आता हे कोरोना काळामुळे आता हे 2021 लागलेलं आहे, पण तुम्ही जे एक्झाम देणार आहे 3 महिन्यानंतर ती राहणार आहे विंटर 2020 ची. आता विंटर 2017 आणि विंटर 2018 फाइंड log 81 बेस 3. log 81 बेस 3. आता हे प्रॉब्लेम कसं सॉल्व्ह करायचं बघा, अत्यंत सोपी प्रॉब्लेम आहे. प्रॉब्लेम असा आहे की log ऑफ 81 बेस 3 ला x कन्सिडर करा. काय कन्सिडर करा, x. दोन मार्क्ससाठी प्रॉब्लेम आलेला आहे, खूप सोपी आहे. log 81 बेस 3 ला काय कन्सिडर करा, x. इथं काय लागलेलं आहे log, इथं log लागला तर याला तुम्ही म्हणू शकता लॉगॅरिथमिक फॉर्म. लॉगॅरिथमिक फॉर्म. इथं काय लागलेलं आहे लॉग, तर काय लिहिसा तुम्ही लॉगॅरिथमिक फॉर्म. आता याचा कन्वर्ट करायचं आपल्याला एक्सपोनेन्शियल मध्ये. आता एक्सपोनेन्शियल फॉर्म मध्ये कसं करतात, एक्सपोनेन्शियल फॉर्म मध्ये कसं कन्वर्ट करतात, सिंपल आहे. इथं पहा log 81 बेस 3 आहे ना, तर बघा लॉगच्या मागे जे पण असते, लॉगच्या मागे जे 3 लिहून टाका 81 इज इक्वल टू, आणि जो बेस आहे हा राईट हँड साइडला पाठवायचा, उजव्या साइडला राईट हँड साइडला, म्हणजे हा 3, आणि जे असते ते याच्या डोक्यावर. याला म्हणतात एक्सपोनेन्शियल फॉर्म. कुठला फॉर्म म्हणतात, एक्सपोनेन्शियल फॉर्म. एक्सपोनेन्शियल फॉर्म. आता इकडे बघा, आता इथे 81 आहे, इथं 3 आहे. आता तुम्हाला काय माहिती आहे का, x ची व्हॅल्यू काढायची आहे, तर इथं 3 आहे तर इथं पण 3 पाहिजे आपल्याला. बेस काय करायला लागते, सेम करायला लागते. आता लॉजिक लावा की इथे 81 आहे, पण इथं 3 आहे, तिथं पण काय लागणार 3 लागणार. आता हे ऍज इट इज ठेवायचं 3 टू द पॉवर x. आता इथं 3, पण आता 3 च्या पॉवर म्हणजे 3 च्या डोक्यावर किती म्हणजे 81. आपण चेक करू एक वेळा. आता 3 टू द पॉवर 1 जर आपण घेतलं, 3 टू द पॉवर काय घेतला 1, तर 3 टू द पॉवर 1 म्हणजे किती येते
3 येते. जर 3 टू द पॉवर जर 2 घेतला 3 चा स्क्वेअर किती येते 9 येते. जर 3 टू द पॉवर 3 घेतला तर 3 चा क्यूब किती येते 27 येते. आणि जर समजा आपण 3 टू द पॉवर जर 4 घेतला तर 3 टू द पॉवर 4 घेतला म्हणजे डबल 3 ने मल्टिप्लाय जर केलं तर इथे येते 81. किती येते 81. तर 3 टू द पॉवर 4 3 टू द पॉवर 4 म्हणजे येते 81. तुम्ही म्हणता सर काय एवढं सारं करायचं का हे असं कसं काय करायचं बाबा. तर तुम्ही एक्झाम मध्ये कॅल्क्युलेटर अलाउड आहे तर तुम्ही हे कॅल्क्युलेटर पण करू शकता. चेक करायचं पहिले कॅल्शियम 3 टू द पॉवर 1 3 3 टू द पॉवर 2 9 3 टू द पॉवर 3 27 3 टू द पॉवर 4 81. तर 81 ला काय लिहिलं 3 टू द पॉवर 4. दोन्ही इथं पण 3 आहे इथं पण 3 आहे सेम सेम कॅन्सल. आणि आता आलं तुमचं फायनल आन्सर. तर x इज इक्वल टू किती आला 4. हे प्रॉब्लेम समजलं का. समजलं असेल तर प्लीज कमेंट सेक्शन मध्ये सांगा. त्याच्यानंतर एक वेळा पुन्हा रिपीट करतो मी प्रॉब्लेम कसा आहे. तर प्रॉब्लेम बघा फाइंड log 81 बेस 3. काय केलं आपण log 81 बेस 3 ला x कन्सिडर केलं 2 मिनिटासाठी. इथं काय लागलेलं आहे log लागलेला आहे. तर काय म्हटलं आपण याला लॉगॅरिथमिक फ्रॉम. त्याच्यानंतर काय करायचं एक्सपोनेन्शियल फ्रॉम मध्ये आपल्याला काढायचं आहे. तर कसं काढायचं इथं काहीच नाही कन्सिडर केलं आपण. तर लॉगच्या मागे काय आहे 81 आणि जे बेसला आहे ते इथं लिहिलं. जे बेसला आहे ते इथं लिहिलं आणि त्यानंतर जे पण इकडे असते ते याच्या डोक्यावर. त्याच्यानंतर आपल्याला हा 3 कॅन्सल करायचा आहे कारण याचा बेस काय करायचा आपल्याला कॅन्सल करायचा आहे. तेव्हाच काय मिळणार आहे x ची व्हॅल्यू मिळणार आहे. तर मग आता काय केलं इथं 3 आहे तर इथं पण 3 लिहिला. इथं जर 4 असतं तर 4 लिहिला असतं. इथं 2 असतं तर 2 लिहिला असता. पण इथे किती आहे 3 आहे तर काय लिहिलं 3. आता चेक केलं की 3 च्या पॉवर म्हणजे 3 च्या डोक्यावर किती म्हणजे काय येणार 81 येणार. मग चेक केलं 3 टू द पॉवर 1 3 3 चा स्क्वेअर 9 3 चा क्यूब 27 आणि 3 टू द पॉवर 4 म्हणजे काय येतो 81. म्हणजे मग 81 ला काय लिहू शकतो मी 3 टू द पॉवर 4. दोन्ही साइडला 3 3 कॅन्सल आणि फायनल आन्सर 4 इज इक्वल टू x म्हणजे x इज इक्वल टू 4. समजलं. त्याच्यानंतर लिहा नेक्स्ट प्रॉब्लेम. आता नेक्स्ट प्रॉब्लेम बघा कसा आहे. आता याच्यावर आपण 2-3 प्रॉब्लेम घेणार आहे थोडीशी वेगळ्या टाइपचे घेणार आहे. त्याच्यानंतरचा प्रॉब्लेम आहे सॉल्व. हे प्रॉब्लेम आलेलं नाही आतापर्यंत एक्झाम मध्ये. हे आय स्कीम मध्ये आलेलं नाहीये पण जी स्कीम मध्ये हे प्रॉब्लेम आलेला आहे. तर सॉल्व प्रॉब्लेम आहे लॉग ऑफ 4x plus 11 log of 4x plus 11 base 5 is equal to 2. log of 4x plus 11 base 5 is equal to 2. आता हे प्रॉब्लेम सॉल्व कसं करायचं सिंपल आहे. सेम तसंच लिहू. आता इथून हे प्रॉब्लेम सॉल्व करायला घेतलं. आधी हे प्रॉब्लेम जसाच्या तसं लिहून घ्यायचं बाकी काहीच नाही. एवढं तो सर्वांनाच करता येते. हे प्रॉब्लेम जसंच्या तसं log of 4x plus 11 बेस 5 आणि इज इक्वल टू 2. त्याच्यानंतर इथं काय लागलेलं आहे लॉग लागलेला आहे. काय लागलेलं आहे लॉग. इथं लॉग लागलेला आहे तर याला म्हणू आपण लॉगॅरिथमिक फ्रॉम. लॉगॅरिथमिक फ्रॉम. त्याच्यानंतर याचा कन्वर्ट करायचं एक्सपोनेन्शियल मध्ये. आता हे प्रॉब्लेम जर सॉल्व्ह करायचं असेल तर याचा कन्वर्ट कशात करायचं एक्सपोनेन्शियल. आता एक्सपोनेन्शियल मध्ये कसं करतात तर बघा लॉगच्या मागे जे पण आहे सेम याच्या आधीचे प्रॉब्लेम मध्ये आपण सॉल्व्ह केलं तसंच की लॉगच्या मागे जे पण आहे तर काय आहे लॉगच्या मागे 4x plus 11 हे लिहायचं. 4x plus 11 इज इक्वल टू आणि जो बेस आहे हा बेसला पाठवून द्यायचा राईट हँड साइडला. कुठे पाठवायचा राईट हँड साइडला. रशियाला नाही बरोबर राईट हँड साइडला पाठवायचं. कुठे पाठवायचं राईट हँड साइडला. आणि जे पण असेल ते याच्या डोक्याच्या वर. आणि आता तर सॉल्व्ह करताच येते तुम्हाला प्रॉब्लेम. झालं इझी. काय केलं आपण लॉगच्या मागे जे आहे ते इथे लिहिलं. जो बेस होता तो राईट हँड साइडला पाठवला आणि त्याच्यानंतर जे असेल ते याच्या डोक्याच्या वर. आणि याला म्हणतात एक्सपोनेन्शियल फॉर्म. आणि त्याच्यानंतर आता सॉल्व्ह करायचं. कसं सॉल्व्ह करायचं 4x plus 11 सांगा 5 चा स्क्वेअर किती होतो 25. 5 चा स्क्वेअर किती होतो 25. त्याच्यानंतर हा प्लस 11 आहे. काय आहे प्लस 11. इकडे ज्यावेळेस ट्रान्सफर होतो तो हा प्लस इकडे ज्यावेळेस ट्रान्सफर होतो तो प्लसचा काय होतो मायनस. प्लसचा काय होणार मायनस. साइन चेंज. भारतातला अमेरिकेत गेला की तो डायरेक्टली हिंदी मधला इंग्लिश मध्ये बोलला तसंच हा प्लसचा काय होणार मायनस. हा आला 4x. सांगा 25 मधून 11 जर मायनस केले तर 5 minus 1 इथं आला 4 आणि 2 minus 1 इथं आला 1. आणि त्यानंतर 4 कसा आहे इनटू मध्ये आहे. इनटू इकडला काय होतो डिवाइड. x इज इक्वल टू 14 डिवाइडेड बाय 4.
म्हणजे की आन्सर आहे 7/2 म्हणजे की 3.5. 3.5 समजलं? जर हा जर व्हिडिओ जर समजा हे प्रॉब्लेम तुम्हाला समजला असेल तर प्लीज लाईक नक्की करा. त्याच्यानंतर नेक्स्ट प्रॉब्लेम आपण बघणार आहे. जर समजा तुम्हाला या प्रॉब्लेम मध्ये डिफिकल्टी असेल तर मी एक वेळा पुन्हा सांगतो. बघा प्रॉब्लेम मध्ये काय केलं. प्रॉब्लेम आहे सॉल्व log 4x plus 11 base 5 is equal to 2. सिंपल आहे प्रॉब्लेम ऍज इट इज लिहिलं log 4x plus 11 base 5 is equal to 2. इथे काय लागलेलं आहे लॉग लागलेला आहे तर काय लिहिलं लॉगरिथमिक फ्रॉम. याचा कशात कन्वर्ट करायचा आहे एक्सपोनेन्शियल मध्ये. कसं करसाल लॉगच्या मागे जे आहे ते लिहिलं 4x plus 11 जो बेसला आहे तो इथं आणि जे आहे याच्या डोक्यावर. लॉगच्या मागे जे आहे ते इथं बेसला राईट हँड साइडला आणि याच्या डोक्यावर. एक्सपोनेन्शियल फ्रॉम 5 चा स्क्वेअर 25 त्यानंतर प्लस 11 इकडे होते मायनस 11 25 मायनस 11 होतात 14 आणि त्यानंतर 4 into मध्ये इकडे होते डिवाइड 2 चा डिवाइड हे झाला भाग केला याला इधर आलं 7 divided by 2 म्हणजे की 3.5. समजलं? त्याच्यानंतर लिहा नेक्स्ट प्रॉब्लेम. नेक्स्ट प्रॉब्लेम असा आहे. नेक्स्ट प्रॉब्लेम आहे फाइंड द व्हॅल्यू ऑफ x. असं पण येते कधी कधी फाइंड द व्हॅल्यू ऑफ x. फाइंड द व्हॅल्यू ऑफ x. log 6x minus 5 base e log 6x minus 5 base e is equal to 2 is equal to 2. आता प्रॉब्लेम बघा कसा आहे. काहीच नाही सिंपल आहे. काय कराल तुम्ही सर्वात आधी लॉगच्या मागं पहिले इथे प्रॉब्लेम जसं आहे तसं लिहून घेऊ आणि नंतर मग एक्सपोनेन्शियल करू. एवढी काही आहे का आपल्याकडे नाही. पण हे प्रॉब्लेम जसंच आहे तसं लिहा. log 6x minus 5 base e is equal to 2. याला म्हणतात इथं लॉग लागला तर काय म्हणतात लॉगरिथमिक फ्रॉम. आता याचा कशात कन्वर्ट करायचा आहे एक्सपोनेन्शियल मध्ये कन्वर्ट करायचा आहे. कसा करसाल एक्सपोनेन्शियल मध्ये लॉगच्या मागं जे पण आहे ते लिहून टाकायचं. लॉगच्या मागे 6x minus 5 लिहिलं. मग आता काय करायचं बस या मग इथं बेसले काय आहे e त्याला पाठवून द्यायला रशियाले नाही राईट हँड साइडले पाठवून द्यायला राईट हँड साइड पाठवलं हो पाठवलं. आता काय त्याच्यानंतर जे पण इकडे आहे ते याच्या डोक्याच्या वर. आता ई स्क्वेअरची व्हॅल्यू तर आपण काढू शकत नाही तर हे जसंच्या तसं ठेवा. आता एक ची व्हॅल्यू काढायची आहे हा -5 तर -5 इकडे आलं काय होतं +5 म्हणजे कसं आहे ना ई स्क्वेअर मायनसचा काय होतं +5 मग काय झालं 6x आणि हा 6 into मध्ये कसा आहे into मध्ये इकडे आलं काय होतं डिवाइड म्हणजे x इज इक्वल टू होतो ई स्क्वेअर +5 डिवाइडेड बाय 6. हे झाली तुमची x ची व्हॅल्यू. समजलं का? जर समजलं असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा, फॉलो करा, शेअर करा, तुमच्या मित्रांना पण सांगा टायडी कोचिंग क्लासेस जॉईन करण्यासाठी. ऑनलाईन मध्ये आपले क्लासेस सुरू आहेत. तर नेक्स्ट प्रॉब्लेम बघा आता काय. आता जे प्रॉब्लेम बघणार आहे हे आलं होतं विंटर 2019. विंटर 2019 विंटर 2020 ला एक्झाम विंटर 2020 ची एक्झाम आता तुम्ही देणार विंटर 2019. लक्ष द्या एक मिनिट. प्रॉब्लेम log of x plus 6 log of x plus 6 base 3 is equal to 2. हे प्रॉब्लेम विंटर 2019. आता याच्यानंतर जे तुम्ही एक्झाम देणार आहात ते विंटर 2020 राहणार आहे. आता विंटर 2019 चा लक्ष द्या एक मिनिट. प्रॉब्लेम आहे log of x plus 6 base 3 is equal to 2. आता हे प्रॉब्लेम कसं सॉल्व्ह करायचं हे पण प्रॉब्लेम आलं होतं सॉल्व्ह असं आलं सॉल्व्ह करा म्हणून. पहिले तर तुम्ही जसंच्या तसं लिहिसाल हे प्रॉब्लेम log of x plus 6 base 3 is equal to 2. log of x plus 6 base 3 is equal to 2. त्याच्यानंतर इथं लॉग लागला तर काय लिहिसाल लॉगरिथमिक फ्रॉम. लॉग लागला तर काय करसाल लॉगरिथमिक फ्रॉम आणि सिंपल. याचं काय करायचं एक्सपोनेन्शियल. कसं करसाल लॉगच्या मागं जे पण आहे ते लिहायचं. लॉगच्या मागं किती आहे x plus 6 लिहिलं. मग आता काय करायचं इज इक्वल टू आणि जो हा बेस आहे हा राईट हँड साइडला 3 आणि याचा स्क्वेअर 3 चा स्क्वेअर. सांगा बरं 3 चा स्क्वेअर किती येतो 3 चा स्क्वेअर येतो 9. काय येतो 9 x plus 6 आणि हा +6 आहे इकडे ज्या ट्रान्सफर होतो तो प्लसचा काय होते मायनस. आणि सांगा मग 9 - 6 काय ना 3. समजलं का? नक्की शुअर 100%. बरं चला तर बघूया नेक्स्ट प्रॉब्लेम. आता नेक्स्ट प्रॉब्लेम आलेलो आहे समर 2018 चा प्रॉब्लेम बघू आपण. आता 2 प्रॉब्लेम घेणार आहे फक्त. नेक्स्ट प्रॉब्लेम समर 2018. प्रॉब्लेम असा आहे
फाइंड द वैल्यू, फाइंड द वैल्यू. प्रॉब्लेम आहे लॉग 2/3 प्लस लॉग 4/5 माइनस लॉग 8/15. आता प्रॉब्लेम कसं सॉल्व्ह करायचा. मला वाटलं बापरे काय मोठं प्रॉब्लेम, काहीच नाही, एकदम सोपी प्रॉब्लेम आहे, फक्त फॉर्म्युलाचा खेळ आहे. बघा कसं आहे. सर्वात आधी तर तुम्ही हे प्रॉब्लेम ऍज इट इज लिहा. आता मी ऍज इट इज केली येत नाही, इथेच लिहितो. लॉग 2/3 प्लस लॉग 4/5 मायनस लॉग 8/15. इथं फॉर्म्युला लावायचा आहे. कोणता फॉर्म्युला लागेल सर? तर फॉर्म्युला लागणार आहे इथं लॉग ए प्लस लॉग बी. कुठला फॉर्म्युला? लॉग ए प्लस लॉग बी. काय फॉर्म्युला लॉग ए प्लस लॉग बी? जर दोन फॉर्म्युल्याची जर ऍडिशन करायची आहे, दोन लॉग ए प्लस लॉग बी, दोन लॉगची जर आपल्याला काय करायची आहे, ऍडिशन करायची आहे, तर आपला फॉर्म्युला आहे लॉग ऑफ ए इंटू बी. लॉग ऑफ ए इंटू बी. कधी लक्ष ठेवायचं, जर दोन लॉग आहे आणि जर त्याची काय करायची आपल्याला ऍडिशन करायची आहे, तर काय ना लॉग ऑफ ए इंटू बी. ए आणि बी चा मल्टिप्लाय करायचा. लॉग ए प्लस लॉग बी. फॉर्म्युला काय ना लॉग ए इंटू बी. ए किती आहे 2/3 इंटू बी. बी किती आहे 4/5 आणि मायनस लॉग ऑफ 8/15 जसाच्या तसा. काय केलं आपण? लॉग ए प्लस लॉग बी. लॉग ए प्लस लॉग बी. फॉर्म्युला आहे लॉग ऑफ ए इंटू बी. तर लॉग ऑफ ए किती आहे 2/3 आणि बी किती आहे 4/5 आणि हे ऍज इट इज. त्याच्यानंतर आता काय करायचं? आता काहीच नाही, सिंपल. आता एक अजून फॉर्म्युला अप्लाय करायचा आणि तो फॉर्म्युला म्हणजे की हा की जर लॉग ऑफ ए मायनस बी असेल, लॉग ऑफ ए मायनस बी, तर फॉर्म्युला काय? लॉग ऑफ ए अपॉन बी. लॉग ऑफ ए मायनस लॉग बी, तर लॉग ऑफ ए अपॉन बी. तर लॉग ए हा ए कन्सिडर करा मायनस लॉग बी. लॉग ए मायनस लॉग बी काय ना लॉग ऑफ ए किती आहे 2/3 मल्टिप्लाय बाय 4/5 अपॉन बी किती आहे 8/15. 8/15 आणि सिंपल कॅल्क्युलेशन करा. आता कॅल्क्युलेशन कसं करायचं बघा. आता पहिले आता मल्टिप्लाय करून टाकू. वरचा वर खालचा खाली. 4 × 2 8, 5 × 3 15 आणि इथं ते 8/15 आहेच. 8/15 वर खाली सेम सेम कॅन्सल. आता इथेच ना तुमचा आन्सर. इथं आलं 1 आणि लॉग 1 ची व्हॅल्यू काय राहते 0. लॉग 1 ची व्हॅल्यू काय राहते 0. एक वेळा पुन्हा सांगू तर पुन्हा बघा. फाइंड द व्हॅल्यू लॉग ऑफ 2/3 प्लस लॉग ऑफ 4/5 मायनस लॉग ऑफ 8/15. कसं प्रॉब्लेम सॉल्व्ह केलं? फॉर्म्युला आहे लॉग ए प्लस लॉग बी. काय फॉर्म्युला आहे? लॉग ए प्लस लॉग बी इज इक्वल टू लॉग ऑफ ए इंटू बी. अत्यंत सोपी आहे, खूप जास्त सोपी आहे. काय आहे याच्यात? काहीच नाही. लॉग ए प्लस लॉग बी. फॉर्म्युला लॉग ऑफ ए आहे 2/3 इंटू 4/5 मायनस लॉग ऑफ 8/15 जसाच्या तसं. त्यानंतर लॉग, आता नेक्स्ट फॉर्म्युला अप्लाय केला आपण लॉग ए मायनस लॉग बी इज इक्वल टू लॉग ऑफ ए अपॉन बी. तर लॉग ए मायनस लॉग बी. तुम्ही म्हणता सर इथं मल्टिप्लाय काय केला नाही आपण? इथे करणं काय इथे करणं काय सारखंच आहे. कुठे करू शकतो आपण आपली मर्जी. हे लक्षात. तर लॉग ए मायनस लॉग बी, तर लॉग ऑफ ए अपॉन पी. आणि आता इथं केला मी मल्टिप्लाय. वरचा वर खालचा खाली. 4 × 2 8 आणि 3 × 5 15 आणि 8/15 इथे आहे. 8/15 इथे आहे. सेम सेम कॅन्सल. काहीच नाही राहिलं. म्हणजे काय राहिलं 1. लॉग 1 ची व्हॅल्यू काय राहिली 0. समजलं का? समजलं असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा. त्याच्यानंतर लिहा नेक्स्ट प्रॉब्लेम. शेवटचे दोन प्रॉब्लेम आता. त्याच्यानंतर हा तुमचा लॉगरिथम संपला. एवढं जरी केलं तर तुम्हाला लॉगरिथम मध्ये आउट ऑफ मार्क्स मिळणार. किती मिळणार आहे? आउट ऑफ. बस तुमचा लॉगरिथम संपला. आता याच्यानंतरचे दोन प्रॉब्लेम झाल्यावर एक प्रॉब्लेम आहे शो दॅट. प्रॉब्लेम आहे शो दॅट 1/log 6 base 3 plus 1/log 6 base 8 plus 1/log 6 base 9 is equal to 3. आपल्याला याचा आन्सर किती आला पाहिजे? 3 आला पाहिजे. प्रॉब्लेम काय आहे? शो दॅट 1/log 6 base 3 plus 1/log 6 base 8
प्लस 1 अपॉन लॉग 6 बेस 9 इज इक्वल टू काय आलं पाहिजे 3 आन्सर आलं पाहिजे. हे प्रॉब्लेम तुम्हाला शो करायला सांगितलेलं आहे. आता प्रॉब्लेम कसा आहे बघा, एकदम सोपी आहे. शो दॅट म्हटलं तर LHS इज इक्वल टू RHS. LHS इज इक्वल टू RHS. लेफ्ट हँड साइड इज इक्वल टू राईट हँड साइड. लेफ्ट हँड साइड इज इक्वल टू राईट हँड साइड. तर सर्वात पहिले लेफ्ट हँड साइड घ्यायचं. काय घ्यायचं? लेफ्ट हँड साइड. आता लेफ्ट हँड साइड काय 1 अपॉन log 6 बेस 3. हे 1 अपॉन log 6 बेस 8 प्लस 1 अपॉन log 6 बेस 9. लेफ्ट हँड साइड घेतली. काय घेतली आपण यातली? लेफ्ट हँड साइड घेतली. मग आता काय करायचं सर? आता तर लेफ्ट हँड साइड घेतली. मग इथे एक फॉर्म्युला आपल्याला आठवला पाहिजे. कुठला फॉर्म्युला? फॉर्म्युला आहे log a बेस b. log a बेस b. आता लक्षात एक मिनिट, 1 अपॉन log a बेस b चा फॉर्म्युला. जर 1 अपॉन log a बेस b जर असेल, 1 अपॉन काय असेल? log a बेस b. तर फॉर्म्युला आहे log ऑफ b बेसिक. log ऑफ b बेसिक 1 अपॉन log a बेस b म्हणजे काय येते? log b बेसिक. खालचं वर वरचं खाली. तिथे किती आहे? 1 अपॉन log 6 बेस 3. 1 अपॉन log 6 बेस 3. तिथे काय लिहू शकतो आपण? log 3 बेस 6. 1 अपॉन log 6 बेस 8. तिथे काय लिहू शकतो आपण? log 8 बेस 6. आणि इथे काय लिहू शकतो आपण? log 9 बेस 6. फॉर्म्युला आपल्याकडे हा फॉर्म्युला, हा काय फॉर्म्युला आहे? काय फॉर्म्युला आहे? 1 अपॉन log a बेस b म्हणजे काय आहे? खालचं वर वरचं खाली. log b बेस 6. तिथे काय 1 अपॉन log 6 बेस 3. तिथे काय लिहिलं? log 3 बेस 6. खालचं वर वरचं खाली. इथे काय आलं? 1 अपॉन log 8 बेस 6 आणि 1 अपॉन log 9 बेस 6. आणि इथं सिंपल फॉर्म्युला, जर समजा कोणत्याही लॉगरिथमची जर ऍडिशन करायची असेल तर फॉर्म्युला काय आपल्याकडे की log a प्लस log b. log a प्लस log b. फॉर्म्युला आहे आपल्याकडे log ऑफ a इंटू b. log ऑफ a इंटू b. log a प्लस log b म्हणजे log ऑफ a इंटू b. तर इथं माझा फॉर्म्युला आहे log a प्लस log b प्लस log c. बेस तर सारखाच आहे. बेस सारखा असला तर काही प्रॉब्लेमच नाही. तर log a प्लस log b प्लस log c. तर आपण असं म्हणू शकतो log ऑफ a हे किती आहे? 3 इंटू b किती आहे? 8 इंटू c किती आहे? 9. आणि हा जो बेस आहे 6 जसाच्या तसा. 6 जसाच्या तसा. आणि सिंपल मल्टिप्लाय करा. आता सिंपल जर आपण मल्टिप्लाय केला तर किती येणार? इज इक्वल टू log ऑफ 9 इंटू 3 करा. किती येते? 9 3 27 27. आणि 27 इंटू 8 करा. 27 इंटू 8 तर किती येणार? 8 इंटू 7 किती येणार? 56. हा 6 राहिले 5 आणि 8 इंटू 2 16. 16 प्लस 5 21 म्हणजे 216 आणि बेस 6. तुम्ही म्हणता सर आपल्याला आन्सर तर 3 पाहिजे. मग आता काय करायचं? काहीच नाही ना. तुम्हाला माहिती आहे इथे किती आहे? 216 आलेलं आहे. तर लॉजिकली इथं जर बेसला 6 आहे तर इथं तुम्ही एक लॉजिक लावायचं. लॉजिक बघा. आता हा जर हा लॉग जर आपल्याला गायब करायचा आहे, काय करायचा आहे? हा लॉग जर आपल्याला काय करायचा आहे? गायब करायचा आहे. इथं बेसले 6 आहे ना. आता आपल्याकडे एक फॉर्म्युला होता माहिती आहे का? log a बेस a. log a बेस a म्हणजे काय येते? 1. तर इथं जर समजा log 6 आणि बेस 6 असतं, काय असतं? log 6 आणि काय असतं? बेस 6 असतं. तर काय झालं असतं? 1. तर इथं जर 6 असणारच गॅरंटेड. आता 216 तर 6 चा क्यूब. इथं किती उत्तर आहे? 3 आहे ना. तर डायरेक्ट लिहून टाकायचं. 6 च्या डोक्यावर 3. गॅरंटेड मी सांगतो तुम्हाला, सांगतो 216 म्हणून 6 चा क्यूब. आणि तुम्हाला एक फॉर्म्युला आपल्यापाशी लॉग त्याच्या मागच्या डोक्यावर काही असेल तर काय येते? समोर. तर 3 log 6 बेस 6 आणि log 6 बेस 6 म्हणजे काय येते? 1. म्हणजे आन्सर इज 3. समजला का? जर समजा तुम्हाला हा व्हिडिओ जर आवडला असेल तर प्लीज आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि आपल्या कोचिंग क्लासेस मध्ये ऑनलाईन रजिस्ट्रेशन आता पण सुरू आहे. तर तुम्ही ऑनलाईन क्लासेस जॉईन करू शकता. रोज सकाळी 8 वाजता ऑनलाईन क्लासेस आहेत आणि ऑफलाईन क्लासेस रोज संध्याकाळी 9 वाजता मूर्तिजापूर येथे आहेत. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही कोचिंग क्लासेस जॉईन करू शकता. धन्यवाद.